बाबांच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलेला असताना आता टनटन बाबा आणि एक लहरी बाबा चर्चेत आले आहेत। या गुरु आणि चेल्यानं एका महिलेची फसवणूक केल्यानंतर त्यांचा पर्दाफाश झाला। नवी मुंबईत काळी जादू आणि अघोरी विधीच्या नावाखाली एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे। पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे। पीडित महिलेला काही संकट येत असल्याचं सांगत स्वतःला बाबा म्हणून ओळख देणाऱ्या आरोपींनी तिच्यावर काळी जादू झाल्याचा बनाव केला। यावर उपाय म्हणून विविध पूजा आणि विधी करण्याचं सांगून आरोपींनी तिच्याकडून मोठी रक्कम उकळली। पीडित महिला आहे। सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये त्या दोन आरोपींपैकी एक आरोपी ज्याचं नाव एक लहरी बाबा हा तिच्या घरी गेला। दिवाळे गावात ती राहणारी आहे आणि तिला सांगितलं की तुझ्यावर काळी जादू झालेली आहे, तुझ्यावरती करणी कोणीतरी केलेली आहे, मोठी आपदा तुझ्यावर येणार आहे, त्यामुळे तुझी प्रगती होत नाही, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम सुरू आहे त्याचं ते कारण आहे। तिच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे ती त्याच्या भूलथापांना बळी पडली आणि याची मोठी अघोरी पूजा करायला लागते असं म्हणून त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये तिच्याकडनं 27,000 रुपये तो घेऊन गेला। ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या एक लहरी बाबा त्याचा जो गुरु आहे टनटन बाबा त्याला घेऊन आला आणि या दोघांनी त्या महिलेच्या घरी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूजा घातली। त्याच्यामध्ये लिंबू कापणे, तिला अंगारा खाऊ घालणे, पाण्यामध्ये मिक्स करणे, ते पाणी पाजणे, असं करून धागे दोरे बांधणे करून ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी पार पडली। त्यानंतर तिथं परत 50,000 रुपये दिले। वेळोवेळी काही पैसे त्यांनी ऑनलाईन दिले, कारण जी काही आता विधी झालेली आहे ही विधीचा इफेक्ट राहावा म्हणून काही मंत्रोपचार करायला लागतील असं म्हणून ऑनलाईन आणि कॅश या दोन्ही स्वरूपात त्यांनी 1,90,000 रुपये तिच्याकडनं सप्टेंबर 25 ते डिसेंबर 25पर्यंत घेतले। जेव्हा हे सगळं सुरू झालं नाशिक प्रकरणानंतर सगळं बंधुभावांचं सगळीकडे बातम्यांमध्ये यायला लागलं तेव्हा त्या महिलेला खात्री पटली की आपलीसुद्धा अशीच फसवणूक झाली म्हणून ती येणाऱ्या पोलीस स्टेशनला काल आली। इमिजिएटली रात्रीच आम्ही त्यांना लोकेट केलं आणि त्यातला एक आरोपी आम्ही पकडून आणला आहे। दुसरा आरोपीसुद्धा आमची टीम घेऊन त्याला जस्ट पोहोचलेली आहे। आपली पीसी चालू असताना एक आरोपी आम्ही सकाळीच घेऊन आलो। असे दोन्ही आरोपी जे आहे एक लहरी बाबा आणि टनटन बाबा ही आमचे येणाऱ्या पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय देवेंद्र पोळ त्यांची टीम डीबीची यांनी हे अथक परिश्रम घेऊन कामगिरी 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणली आहे। आम्ही आवाहन पण करतो लोकांना याच्याद्वारे की कुठल्याही अशा प्रकारच्या अघोरी प्रथांना किंवा भूलथापांना बळी पडू नका। हा सगळा बंधुबाबांचा फसवेगिरीचा प्रकार आहे। यापूर्वी जर कोणासोबत असं झालं असेल तर त्यांनीसुद्धा आमच्याकडे येऊन तत्काळ त्याची तक्रार द्यावी, आम्ही गुन्हा त्याचा नोंद करू। महिलेनं रोख रक्कम तसंच ऑनलाईन व्यवहाराद्वारे एकूण 1,90,000 रुपये आरोपींना दिल्याचं समोर आलं। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली। आरोपी नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सापळा रचण्यात आला। या कारवाईत अर्जुन भरत चव्हाण म्हणजेच 29 वर्षीय टनटन बाबा आणि सागर शिवाजी शिंदे उर्फ 24 वर्षीय एक लहरी बाबा या दोघांना अटक करण्यात आली। या आरोपींनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास सुरू असून पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात न अडकण्याचं आवाहन केलंय। नवी मुंबईहून अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।